नमस्कार मित्रांनो, आपल्या श्रीकंठ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, महाडीबीटीची जी काही स्कॉलरशिप आहे पंजाबराव देशमुख, त्या स्कॉलरशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना जो काही भत्ता दिला जात असतो, त्या भत्त्याची जी काही क्रायटेरिया आहे तो तुम्ही आता अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला जी काही स्कॉलरशिप आहे, जो भत्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात असतो. तो भत्ता जो आहे तो 2 टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा केला जात असतो. व आता विद्यार्थ्यांना काल परवाच फर्स्ट इन्स्टॉलमेंट जी आहे ती जमा झाली होती आणि आता 2023-24ची जी काही सेकंड इन्स्टॉलमेंट आहे तीसुद्धा विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे. तर ती कशा पद्धतीने चेक करायची, त्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागते, हे सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर करता तुमच्या म्हणजे तुमच्या जर फॉर्ममध्ये आणखीन सुद्धा हे स्टेटस अपडेट झालेले नसेल किंवा तुमची जर स्कॉलरशिप आलेली नसेल तर कमेंट करा. त्यावरती आपण काही सोल्युशन आहे का ते चेक करून तुमचं त्याचंही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. तर आता आपली स्कॉलरशिप जमा झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला जी काही इकडे मेनू बार आहे त्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्हाला सगळ्यात खालचे ऑप्शन माय अप्लाइड स्कीम हिस्ट्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल. त्यामध्ये तुम्हाला 23-24 वर्ष जे काही आहे अकॅडमिक इयर ते निवडून तुम्हाला सर्च करायचं आहे. आता सर्च केल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता अंडर स्क्रुटिनिटी ॲप्लिकेशन्समध्ये कुठलाही ॲप्लिकेशन्स या ठिकाणी नाही आहे. आता त्यानंतर अप्रूव्ड ॲप्लिकेशन्समध्ये थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर दोन्ही ज्या काही स्कॉलरशिप आहे EBC आणि जी काही पंजाबराव आहे या दोन्ही स्कॉलरशिप अप्रूव्हल झालेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी आलेले आहेत. आता यांचं फंड डिस्ट्रीब्यूट जे आहे ते कशा पद्धतीने चेक करायचे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी एक स्टेटस आलेला आहे की फंड ट्रान्सफर फॉर ऑल इन्स्टॉलमेंट, म्हणजे जेवढ्या इन्स्टॉलमेंट आहेत तेवढ्या इन्स्टॉलमेंट जे आहेत ते खात्यामध्ये जमा केलेले आहेत. आता चेक रिडम स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर 22,800ला 22,800 जी काही ही आहे ती जमा झाली आहे असं येत आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही फंड डिस्ट्रीब्यूटमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकता. हा फंड डिस्ट्रीब्यूट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर जी काही पंजाबराव स्कॉलरशिप आहे त्याच्यावरती जो ॲप्लिकेशन ID आहे त्यावरती तुम्हाला सेम प्रोसेस क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट दोन्ही जे आहेत ते या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत. 18/3/2025ला फर्स्ट इन्स्टॉलमेंट विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा केली गेलेली आहे. आता लाईव्हमध्ये आहे तुम्ही पाहू शकता. आणि 21/3/2025 म्हणजे कालच जी काही आहे ते सेकंड इन्स्टॉलमेंटसुद्धा विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. म्हणजे अशा मिळून ज्या काही दोन्ही इन्स्टॉलमेंट आहेत ते विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये, स्टुडंटच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. तर मी कुठलीही माहिती देत असताना खरीच माहिती देत असतो, कारण मी सांगितलं होतं की मार्च महिन्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांच्या ज्या काही स्कॉलरशिप आहेत ते जमा होतील व राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा 31 मार्चच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांच्या इन्स्टॉलमेंट जे आहेत ते जमा होतील. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.